श्री गजानन जय गजानन गण गण गणात बोते. नमस्कार. गुरुमाऊली अनुभव या चॅनलवर आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत. या चॅनलवर आपण भक्तांना आलेले गुरुमाऊलींचे विविध अनुभव ऐकत असतो. ते जर आपल्याला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, अनुभव इतरांना शेअर करा आणि तुम्हाला आलेले अनुभव कमेंटमध्ये पाठवा. चला तर मग आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूयात. आज आपण अनुभव ऐकणार आहोत छत्रपती संभाजीनगर येथील अनिलदादा दगडू गारडे यांचा. जय गजानन. ते असं म्हणतात, मी अनिल दगडू गारडे. वयाच्या 14व्या वर्षापासून मी गजानन महाराज यांचे विजय ग्रंथाचे वाचन करीत आहे. मला गजानन महाराजांचा विजय ग्रंथ हा माझ्या आईमुळेच मिळाला आहे. मी अकोला येथे वडिलांच्या नोकरीमुळे राहत असताना आम्ही ज्या वस्तीमध्ये राहत होतो, माझी आई त्या वस्तीतील महिलांना रामायण, भगवद्गीता यांचे वाचन करून समजावून सांगत असे व रात्री आमच्या घराच्या जवळ मठामध्ये वस्तीच्या काही महिलांसह आई पोथी ऐकण्यासाठी दररोज जात असे. या ठिकाणी एका महिलेने सन 1982 साली महिलांना विजय ग्रंथ भेट म्हणून दिला होता. गजानन महाराजांचा विजय ग्रंथ घरी आणल्यानंतर आईने मला सांगितले की तू रोज एक अध्याय वाचन करीत जा. मी आईच्या म्हणण्यानुसार दररोज विजय ग्रंथातील एका अध्यायाचे वाचन सुरू केले. वाचत असताना माझ्या असे लक्षात आले की गुरुपुष्यामृत या दिवशी विजय ग्रंथाचे एक आसनी पारायण केल्याने मनोकामना पूर्ण होतात. मग मी साधारण वयाच्या 19व्या वर्षामध्ये विजय ग्रंथाचे पारायण सुरू केले. मला पारायण पूर्ण करावयास त्यावेळेस जवळपास 6 तासांचा कालावधी लागत असे. सन 1989 मध्ये अकोला येथे वडिलांनी स्वतःचा फ्लॅट घेतला. मग तिथे गेल्यानंतर शिक्षण व नोकरीमुळे माझे विजय ग्रंथाचे नियमित वाचन व पारायण हळूहळू कमी झाले व नंतर गावाकडील वडिलांच्या शेतीच्या वाटण्या झाल्या आणि नोकरीतील व्यस्ततेमुळे वाचन बंद झाले. सन 1997 मध्ये माझे छत्रपती संभाजीनगर येथे लग्न झाले व एका महिन्यातच छत्रपती संभाजीनगर येथेच सरकारी नोकरी मिळाली. त्यानंतर जवळपास सन 2005 पर्यंत महाराजांच्या भक्तीमध्ये अंतर पडले. माझी आई, वडील, भाऊ बुलढाणा येथे गावाकडे राहत असे. मी सन 2005 मध्ये आईला फोन केला आणि आपल्या घरी गजानन महाराज यांचा विजय ग्रंथ आहे का, तो येताना घेऊन ये असे सांगितले. आई येताना विजय ग्रंथ घेऊन आली. तेव्हापासून ते आजपर्यंत मी दररोज एका अध्यायाचे वाचन करतो. गुरुपुष्यामृत या दिवशी एकासनी पारायण आणि दशमी, एकादशी, द्वादशी या दिवशी 3 दिवसीय पारायण करीत आहे. आता मी माझे आलेले अनुभव सांगतो. सन 2008 मध्ये माझे सासरे, सासूबाई, पत्नी, मुलांसह आम्ही छत्रपती संभाजीनगर येथून शेगावकडे दर्शनासाठी निघालो. जवळपास संध्याकाळ झाली होती. शेगाव येथे भक्त निवासामध्ये खोली घेतली व रात्री मुक्काम करून सकाळी 7 वाजता दर्शनासाठी जायला तयार झालो. माझे लवकर आवरून झाले होते. थंडीचे दिवस असल्याने कार पार्किंगमध्ये ऊन आले आहे का असा विचार करून मी पार्किंगमध्ये जाऊन उन्हामध्ये उभा झालो. अचानक माझ्यासमोर एक नारळ येऊन फुटला. मी इकडे तिकडे बघितले कोणाचे आहे का वगैरे, पण काही कोणीच दिसत नव्हते. 5-10 मिनिटानंतर माझे सासरे आले व मी त्यांना सांगितले नारळ माझ्यासमोर येऊन फुटला. मग त्यांनी सांगितलं उचलून घ्या. मी उचलून गाडीत ठेवला. मला असं वाटतं त्या दिवशी महाराजांनीच मला नारळाचा प्रसाद दिला. आता मी दुसरा अनुभव सांगतो. 2 एप्रिल 2024 रोजी माझ्या घरचा कूलर सुरू होत नव्हता. कंपनीचा कूलर असल्याने मला वाईट वाटले. कूलर सुरू का होत नाही? मी मेकॅनिकला बोलावले. तो म्हणे मोटार जळाली आहे. मी लगेच महाराजांना प्रार्थना केली की मोटार जळायला नको. मेकॅनिकने कूलर उघडला, फॅन फिरवला. त्याने सांगितलं मोटार बदलावी लागेल. मी म्हटलं परत एकदा स्विच ऑन करून सुरू करून पहा बरं, आणि कूलर सुरू झाला. तात्पर्य हे की महाराज आपल्या किती बारीक सारीक गोष्टींवर लक्ष ठेवून असतात. फक्त महाराजांचे नाव जरी घेतले तरी कामं व्यवस्थित व त्रास न देता पूर्ण होते. मी महाराजांना नम्र विनंती करतो की सर्व भक्तांना चांगला मार्ग दाखवून त्यांच्या जीवनातील कष्ट दूर करावे, अशी मी महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो व माझ्या संपूर्ण परिवाराकडे गजानन महाराजांचे लक्ष नियमित असू द्यावे.
काही चूक झाल्यास क्षमा असावी अशी विनंती करतो. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते. आजचा अनुभव आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये जरूर कळवा. आणि तुम्हालाही काही अनुभव आले असतील तर तेही कमेंटमध्ये तुम्ही पाठवू शकता. त्याचा समावेश आपण आपल्या व्हिडिओमध्ये करूयात. आणि हे अनुभवांचे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर पुन्हा भेटूयात नवीन अनुभवासहित नवीन व्हिडिओमध्ये. गण गण गणात बोते, गण गण गणात बोते, गण गण गणात बोते.